सिद्ध गोकुल मोबाईल ॲपमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण दूध संकलन कसं करावं ह्याची माहिती सांगणार आहे. सुरुवातीला तुमचा लॉग इन नंबर असेल तो टाका. त्यानंतर तुमचा पासवर्ड कंटिन्यू म्हणायचं. त्यानंतर तुमच्या डेअरीचं नाव निवडायचं. त्यानंतर पासवर्ड, लॉग इन. त्यानंतर आपणास पहिल्यांदाच आपण जर का मोबाईल ॲप वापरायला चालू करत असेल तर फार्मर्समध्ये जायचं. त्यानंतर ॲड न्यू कस्टमर, इथं कोड नंबर तुम्ही बदलू शकता. 1005 आहे तर त्याला 1006 करायचं असेल तर 1006 करू शकता. इथं नाव तुम्हाला पाहिजे असेल तर मराठीमध्ये भरू शकताय, कुठल्याही भाषेमध्ये आपण नाव आणू शकतो. त्यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल आपल्याला. ॲड्रेस, बँकेची माहिती वगैरे सगळं आपण भरू शकतो. तर गाय, म्हैस का दोन्ही, कुठलं दूध पुरवठा करतात ते, फक्त गाईचं, फक्त म्हशीचं का दोन्ही प्रकारचं, हे पण निवडण्यासाठी आपल्याला आहे. त्यानंतर दरपत्रक मल्टी रेट चार्ट सिस्टीम पण आहे. तर आपल्याला इथं रेट चार्ट कुठला निवडायचा आहे हे आपण निवडू शकतो. प्रत्येक उत्पादकासाठी वेगळा रेट चार्ट पण आपल्याला ठेवता येत आहे. त्यानंतर सेव्ह कस्टमर. सेव्ह झाल्यानंतर आपण बाहेर पडलो. आता ह्या सर्व नावांची यादी जर बघायचं असेल तर इथं PDF ला क्लिक करायचं. हे आपल्याला अशी नावं दिसतील. आत्ता आपण भरलेलं 1006 नंबर, गणेश पासे, मोबाईल नंबर, असं सगळी माहिती आपल्याला इथं दिसते. त्यानंतर आपल्याला संकलन करायचे असल्यास ॲड कलेक्शनमध्ये जाणे. इथं आपण जर का ब्ल्यूटूथ टर्मिनलला जर का लिटर फॅट SNF घेणार असलो तर हे तर सेटिंगमध्ये जाऊन तर ब्ल्यूटूथ ग्रीन करून ठेवायचं. जर का आपण हाताने भरत असणार असेल तर हे ग्रे करायचं. लिटर फॅट SNF वॉटर. आणि आपण इथं वॉटर फील्ड जर का भरणार असो तर शो वॉटर म्हणायचं, नाहीतर ग्रे करायचं. त्याला शो SNF, शो CLR, आपल्याला पाहिजे ते सगळं सेटिंग करून घ्यायचं. त्यानंतर क्लोज. त्यानंतर आता इथं संकलन करण्यासाठी आपण आलो तर उत्पादकाचा कोड नंबर टाकला की लगेच आपल्याला इथं नाव दिसेल आणि त्याचं दूध कुठलं आहे. आता हा उत्पादक दोन्ही प्रकारचं दूध घालतो, त्यामुळे त्याची दोन्ही नावं दिसलेली आहेत आणि कुठल्या सेंटरला दूध घालतो तो. त्यानंतर लिटर 11.5. त्यानंतर फॅट जर का कालचंच द्यायचं असेल तर हे रेडमध्ये दिसतं आहे, ते सिलेक्ट करू शकता तुम्ही. त्यानंतर रेट आलं, अमाऊंट आलं, त्याला सेव्ह केलं आणि त्या उत्पादकाला जर का मेसेज पाठवायचा असेल हे मेसेज तुम्ही पाठवू शकता असं. त्यानंतर परत संकलनामध्ये त्या ॲपमध्ये आलो. परत पुढचा कोड नंबर, असं सायकल तुमचं चालू आहे. तर संकलन झाल्यानंतर हे बाहेर पडलं. मॉर्निंग, सकाळचं आपल्याला रिपोर्ट पाहिजे असेल तर मॉर्निंगमध्ये क्लिक करायचं. हे उत्पादकाचं नाव, त्याला व्हॉट्सअप करायचं असलं तर इथनं परत आणि व्हॉट्सअप करू शकता, मेसेज करू शकताय. त्याचं रक्कम दिसलं, डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकताय. PDF बघायचं असेल तर PDF बघू शकताय. एकूण समरी वगैरे किती झालं सगळं माहिती बघू शकताय. याचं प्रिंट पाहिजे असेल थर्मल प्रिंटरवर तर थर्मल प्रिंटरवर प्रिंट पण निघू शकते. आणि जर का CSV फाईल डाउनलोड करायचं असेल तर इथं CSV फाईल शेअर पण करू शकता. असं हे दैनंदिन संकलन आपल्याला करता येईल. धन्यवाद.